तर नसरापुरातील पीडित हत्या प्रकरणात चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यविधी करण्यात आलेला आहे। वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले। नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबियांनी ही मागणी केलेली आहे। तर पीडित चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रीतम यांच्याकडे। प्रीतम, संतप्त वातावरण होतं, मात्र त्यानंतर चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। हो, बरोबर आहे। संतप्त सगळं वातावरण होतं आणि घटना किती विदारक आणि वेदनादायी होती। नवले पुलावरून जेव्हा तिचं पार्थिव हे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं होतं, त्यावेळेस ग्रामस्थांनी, नातेवाईकांनी आणि तिच्या कुटुंबियांनी जो आहे ते तिथे रास्ता रोको केला आणि न्यायाची मागणी केली। ती अगदी मागणी देखील रास्त होती। त्या सगळ्या प्रकरणामध्ये रात्री सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सगळा हा प्रकार चालला। त्यानंतर रात्री उशिरा तिच्यावरती हे अंत्यसंस्कार करण्यात आले। अतिशय संवेदनशील आणि भावनिक असं सगळं वातावरण होतं। त्याच्यामध्ये सगळ्यांच्या डोळ्यामध्ये राग होता, पण कुणाला कायद्यापुढे काही करता येत नव्हतं। पण प्रत्येकाच्या मनामध्ये एकच मागणी आहे की त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी। आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेक नेते मंडळी, सामाजिक मंडळी त्यांची भेट घेणार आहेत। त्यांची जी काही मागणी आहे ती सरकारपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल आणि हा जो गुन्हा आहे तो फास्ट ट्रॅकवरती कशा पद्धतीने लवकरात लवकर आणता येईल यासाठी देखील सगळेजण प्रयत्न करताना पाहायला मिळतात। जी प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।